सी इथे तुम्हाला पोझिशन दिसेल 6430 ला 6430 ला मी सेल केला आणि 6367 ला मी बाय केला. 100चा लॉट होता. माझी पोझिशन आधीची काय आहे? सेल आहे आणि बाय आहे. मी 80 पॉइंट्स खाली त्याला विकत घेतलंय जर तुम्ही बघाल तर. आय थिंक सॉरी 125चा लॉट आहे इथे बघा, लॉट साईज आहे 125 सॉरी. सो 6430 ला सेल केलाय, पहिले विकून टाकलाय आणि 6367 ला विकत घेतलाय. ट्रेड झिरो झालाय, झिरो क्वांटिटी आहे. हे माझं आजचं ट्रेड आहे. फ्युचर आहे का मॅम हे? हो, हे फ्युचर आहे. सो इंट्राडे मध्ये जर तुम्ही केलं असतं तर हार्डली तुम्हाला 60,000चं मार्जिन लागलं असतं आणि मी तिथे प्रॉफिट बुक केला 8,000 रुपीजचा प्युअरली प्रॉफिट बुक करून माझा ट्रेड मी संपवलाय. त्याचं लो बघा किती आहे, 6205. मला किती पैसे मिळू शकले असते, पण मी 8,000 रुपये घेऊन बाहेर निघाले. तेच मी तुम्हाला बोलले की उद्याच्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला पीएल दिसेल, कारण इथे पीएल जर तुम्ही बघाल पीएल मी 948 ला विकत घेतलेला आहे आणि आज तो मी एक लॉट विकलाय, फक्त एक लॉट कॅरी केलाय. मला लिटरली 1,04,600 रुपीज मिळत आहेत आणि मी त्यातला एकच लॉट बुक केलंय. मी दोन्ही लॉट नाही बुक केले. जर मी आज एक लॉट नसता बुक केला तर काय झालं असतं? तो पण लॉस झाला असतो. लॉस नसता झाला. उद्या जर बाय मिस्टेकली मार्केट खाली असतं तर मला परत 2 लॉट लॉसमध्ये गेले असते. आता जर का उद्या मार्केट खाली आलं बाय चान्स तर मी अजून एक लॉट ॲव्हरेज करेन, तर मला खूप चांगला प्रॉफिट होईल दुसऱ्या दिवशी. हो, बरोबर. पहिले तर मला तुम्हाला हा व्हिडिओ ह्याच्यासाठी दाखवायचा होता की तुमचं सेलचा कन्सेप्ट क्लिअर झाला, जो मला इथे तुम्हाला शिकवायचा होता की आधी विकलं. शीतल मॅम, आधी विकलं आपण. पाहिजे तर रेट लिहून घ्या. मी 6430 ला विकलंय आणि 6367 ला विकत घेतले. तुम्ही लिहून घ्या हा रेट. 6430 मायनस 6367, जो काही डिफरन्स येतोय त्याला मल्टिप्लाइड करा 125 नी.